साहेबाला जवळ जाऊन सांग बरं, होईल का साहेबाचं चांगलं होणार म्हणतो बघ असा मुंडी आला तो साहेब, असा शिकवत जातो मी, लहानपासून शिकवतो. आता आपलं घर नाही, दार नाही, काय नाही, राशन घरा नाही, आधार घरा नाही, पेन कार्ड नाही, काय पण नाही, पोराची शिक्षण नाही, पाणी नाही. आता कुठं रोडवर आले की बेबशाळेला येतात, आकलून लावतात. आता गाया उचलून देत, बैला उचलून देत, 25, 15, 16,000 भरून मागे तिथून रिटर्न आणायची. काय नको मला तेवढं जागा पाहिजे, घर पाहिजे मला. काय लोक म्हणते सांग, त्यांना सांगायला जमत नाही. तुमची परंपरे गेलत, तुम्ही राहूच नका मुंबईमध्ये, तुमची काहीच नाही लय आता मुंबईमध्ये. प्रभादेवीमध्ये बिल्डर मला धमकी देत होता त्या दिवशी, तू जातोस का नाही इथून. मी काय म्हणलं, मी काय भारतीय देशातलं नाहीये, मी महाराष्ट्रातलं, मी नाही जाणार. जोपर्यंत म्हणजे हक्क नाही भेटणार तोपर्यंत मी येणार नाही. हे मुंबईमध्ये जन्म घेतलेले मी, हे नंदीचे धर्म अजूनपर्यंत नाही बुडणार. एकच मुलगा आहे मला 10 वर्षाची, त्याला अजून शिक्षणच नाही. लोक का म्हणतात शिक्षण टाकू, आधार कार्ड नाही, पिन कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, ओळखपत्र नाही, काहीच नाही, घर नाही, दार नाही. टाकू कुठं, आपण राहायची सोयीच नाही मुंबईमध्ये. तेवढं राहायची सोय करा, तुमच्या पाय पडतो साहेब. यांच्यावर दंड ती आकारलेच नाही पाहिजे. आणि गौ राज्यमाता आहे म्हणजे गौला कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण. त्यांच्यावर कुठलाही दंड केला नाही पाहिजे. आणि ह्यांचा जो मागणी आहे की आम्हाला एक घर पाहिजे आणि आम्हाला सुव्यवस्थित राहण्यासाठी काहीतरी व्यवस्थित पाहिजे, त्यासाठी त्यांना सरकारला काहीतरी पर्याय केला पाहिजे याच्यासाठी. उलट आहे ना, आमच्या नागरिक लोकांना, जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, जे वळीचे नागरिक आहेत, प्रभादेवीचे नागरिक आहेत, त्यांना येऊन ह्यांना मदत केली पाहिजे. तरी इकडचे लबाड लोक, काहीतरी बेवडे लोक, गंजाडू लोक येऊन इथे गांजा पितात, दारुआ पितात. ते लोक ह्यांना मना करतात की इथे राहू नका, इथून घेऊन जावा. हे चुकीचं आहे ना साहेब. ते थोडी घर बांधतात आहे इथे, ते राहतात आहे इथे, त्यांचं काम झालं की ते निघून जाणार. मंडळी नमस्कार आणि सर्वांना रामराम. मायानगरी मुंबईमध्ये आज अनेक परप्रांतीय, अनेक जण आपली पोटं भरायला येतात आणि या ठिकाणी आपलं पोटं भरायचा प्रयत्न करताना येथे वसतात. आणि अशाच वेळी महाराष्ट्रातला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आलेला आपला नंदीवाला समाज या ठिकाणी मुंबईमध्ये संघर्ष करतोय. या समाजाचा पूर्वीचा इतिहास म्हणजे जेव्हा भारतामध्ये परकीय आक्रमणं आली, मुघलांची आक्रमणं आली आणि त्यांनी हिंदू समाजाच्या श्रद्धा परंपरेवर आघात करायचा प्रयत्न केला. अशा वेळी हा समाज आपला शिवशंकराचा नंदी आणि श्रद्धेशी नाळ या समाजाने हिंदू समाजाशी जोडून ठेवली. हा भगवान शिवशंकराचा नंदी जेव्हा आपल्या दारासमोर येतो तेव्हा हा नंदीवाला समाज आपल्याकडे आशेच्या नजरेने बघतो. आणि अशा वेळी आज जेव्हा हा मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत, आपल्या घरपरिवारासोबत, आपल्या जोडीदारासोबत, आपल्या मुलाबाळांसोबत पोटाची खळगी भरायला येतोय, तेव्हा ह्याच्यावर संशयाच्या नजरेने आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिलं जाते. मुंबईकर हा त्यांच्याकडे जेव्हा उपेक्षेच्या नजरेने बघतो तेव्हा आपल्यातलीच ही सर्वसामान्य मंडळी कुठेतरी घाबरली जाते, कुठेतरी यांच्यावर दडपण येतं की आपलं भविष्य काय आणि आपण जगायचं कसं. याच सर्व वास्तव आणि याच सगळ्या गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज MHA-MTB चॅनलवर या सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी सागर देवरे आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत सिद्धेश कांबळे. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नंदीवाला समाजातून काही जण आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत हा नंदी, शिवशंकराचा नंदी आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. हा नंदी त्यांच्यासाठी एक प्राणीच नाही तर त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य देखील आहे. आणि हाच शिवशंकराचा नंदी गेल्या कित्येक काळापासून आपल्या दारावर येतो आणि त्यांच्यासोबत असलेला हा नंदीवाला समाज आपल्या मुंबईकरांकडे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मेट्रो सिटीजकडे अपेक्षाने बघतो की आज हा समाज आणि ज्याच्या समोर मी उपस्थित आहे, ज्याच्या समोर मी माझा शिवशंकराचा नंदी घेऊन आलोय, हा मला मदत करेल आणि माझ्या घरची चूल आणि माझ्या मुलाचं भविष्य या ठिकाणी मला कुठेतरी दिसेल, असा समाज हा आपल्याकडे आशाच्या नजरेने बघतो. आपल्यासोबत उपस्थित आहेत रामदासजी, जे नंदीवाला समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. रामदासजी नमस्कार. राम 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 राम. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव इंदापूर आहे, पुणे जिल्हा. तुम्हाला काय सांगू, आता वाढ वडलापासून आम्ही कामदार नगरला राहताना झोपडपट्टी होता आमची. झोपडपट्टी होता म्हणजे झोपडपट्टी असताना आमची, आम्ही काहीच, आमच्याकडं काही नाही, आतावरला पोट आमची, काहीच नाही आमच्यापाशी. तुमच्या पायापाशी येऊन रुपये 2 रुपये मागायचा, पोराबारांना चारायचा. मग तेवढं करत करत आलेली आम्ही. मग ते लोकांनी काय केलं,
घर बनवल्यानंतर ते काय झाला, जो ज्याला घर आहे त्याला दिलेत, ज्याला नाही घर आहेत आमची झोपडपट्टी होतं तोडून टाकलेत, आम्हाला फुटपाथवर टाकलेत. आता काहीच नाही आमच्यापाशी, फुटपाथला राहून देत नाहीत, कुठं बी राहून देत नाहीत. फुटपाथला राहिले पण काय म्हणतात, तुमची बापाची जागा नाही, जावा तुम्ही बाहेर निघा, मुंबईतनं बाहेर निघा. आम्ही काय बाहेर देशातलं नाही, आम्ही काही भारतातलंच आहे. तुमचे पाया पडतो. या मुंबईमध्ये तुम्ही किती वर्षापासून येतात? वाढ वडल्यापासून आज्या पंजापासून नाही नाही तरी आता मला 40 वर्ष झाला दादा. 40 वर्षापासून कामदार नगरमध्ये विचारा, रामदास पवार आहे मी, कामदार नगरमध्ये विचारा किती वर्षापासून येतात. काहीच नाही दादा, काहीच नाही केले, कोणीच काही नाही केलेली. तुमचे पाया पडतो दादा, आम्हाला काहीच नाही पाहिजे, नुसतं घरदार पाहिजे मुंबईमध्ये, बस आमची पिण्याची सोय पाहिजे, बस एवढंच पाहिजे आम्हाला. हा जो नंदी आहे, हा जेव्हा तुम्ही दारोदारी लोकांकडे घेऊन फिरता घेऊन तेव्हा जातो दादा. समाजाचा कसा प्रतिसाद असतो? तुम्ही याला काय काय विचारता? इकडे का काय काय विचारतो दादा, मुलगा पास होईल का, मुली पास होईल का, कामधंदा चांगला होईल का, दादांचे भविष्य चांगलं होईल का. मुंडी आलो होतो, मुंडी आल्यानंतर काही लोक सुपारी चालतेच, सगण्याची सुपारी, पिठाची गोला, म्हणजे मूल व्हायची असेल तरी, मुलगा व्हायची असेल तरी अख्खी सुपारी ओटीमध्ये टाकतो. म्हणजे मुलगी व्हायची असेल तरी अर्धी सुपारी फोटोला काढतो, अर्धी सुपारी ओटीमध्ये टाकतो. म्हणजे नाही व्हायची असेल तरी पूर्ण काढून टाकतो. असला नंदी आहे. दादा तुमच्याशी बातचीत करूया आपण, की नंदी घेऊन फिरायची जी परंपरा आहे, तुम्ही सांगताय म्हणजे या ठिकाणी की वाडवडिलांपासून आज्या पंजापासून तुम्ही ही परंपरा जोपासत आहात आणि ह्या पिढ्यांचं वास्तव जे आहे, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत काय अनुभव आहे, याबाबतचा काय अनुभव आहे? 35-55 वर्ष झाला मला इथं मुंबईमध्ये राहून. 55 वर्षापासून एवढ्या सुजून फिरतो. शिवाजी मातृबा पवार बोलतो. 35 वर्ष झाला मला, 55 वर्ष झाला, 55 वर्षापासून इथं राहतो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये राहून 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 आमचं होतं पहिला झोपडा. ते झोपडा सगळं तोडून टाकले. आता हे आपलं घर नाही, दार नाही, काय नाही, राशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, काय पण नाही, पोराचे शिक्षण नाही, पाणी नाही. आता कुठं रोडवर आले की बेबशाळेला येतात, आकलून लावतात. आता गाया उचलून देत, बैला उचलून देत, मागे तिथं जाऊन मल्हारमध्ये जाऊन 25, 15, 16 हजार भरून मागे तिथून रिटर्न आणायची. आम्हाला तेवढं नको, काय नको, आम्हाला तेवढं जागा पाहिजे, घर पाहिजे आम्हाला. तुम्ही फार तरुण दिसताय. मुंबईमध्ये तुम्ही हा नंदी जेव्हा घेऊन फिरता तेव्हा दिवसाची सुरुवात कशी असते आणि मुंबईमध्ये रोज एकंदरीत किती फिरावं लागतं आणि साधारणतः काय कमाई वगैरे काय होते तुमची? रोजचं होतं 500-600 रुपये पोटासाठी. 500-600. हा, सकाळी पाटापाटाला जायचं 5ला, मग रात्री 6ला-7ला घरी यायचं. तर मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा हा नंदी घेऊन फिरता, दारोदारी घेऊन फिरता, रस्त्यावर घेऊन फिरता, तुम्ही ज्या प्रकारे माहिती दिली की तुम्हाला पोलिसांची अडवणूक होते, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अडवलं जातं, जेव्हा हे नंदी जेव्हा उचलून घेऊन जातात तेव्हा अधिकारी नक्की तुम्हाला नेमकं काय काय बोलतात? असं आमचं तुमचं आता परंपरा संपली, असं काय पण बोलतात. काय लोक म्हणते त्यांना सांगायला जमत नाही, तुमची परंपरा गेलच, तुम्ही राहूच नका मुंबईमध्ये, तुमची काहीच नाही राहिलं आता मुंबईमध्ये. आता महाराष्ट्रीय लोकांची काहीच नाही राहिला. इथला एक बिल्डर आहे, ते बिल्डरने मला धमकी देत होता. या ठिकाणी म्हणजे कुठे? आई प्रभादेवीमध्ये बिल्डर मला धमकी देत होता त्या दिवशी. मला काय म्हणत होता, तू जातोस का नाही इथून. मी काय म्हणलं, मी काय बाहेर देशातलं नाहीये, मी महाराष्ट्रातलं, मी नाही जाणार. जोपर्यंत म्हणजे हक्क नाही भेटणार तोपर्यंत मी हलणार नाही, तोपर्यंत हलणार नाही. कशापर्यंत? हे मुंबईमध्ये जन्म घेतलेले मी, हे रामदास पवारनी जन्म घेतलेली आहे. हे नंदीबाईची पिकाची वावर बदलला, तोंडातला जी बदलला. हे नंदीचे धर्म अजूनपर्यंत नाही बुडणार. एवढं पण सांगितलं. तर सांगितल्यापासून तोपासून बिल्डरनी थोडा आला नाही, थंड पडला. तुमच्याकडे म्हणजे राज्यभरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मुंबई, पुणे, नाशिक अशा जेव्हा मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही फिरता तेव्हा तुमच्याकडे म्हणजे पोलीस जे असू दे त्या ठिकाणाची म्हणजे संशयित नजरेकडे ते तुमच्याकडे बघता असं तुम्ही माहिती देता. त्यासोबतच काही प्राणी कायद्याअंतर्गत या नंदीला ते घेऊन जातात तेव्हा तुमच्यावर किती दंड आकारला जातो आणि काय तुम्हाला काय काय त्या कारवाईला सामोरे जावं लागतं? कारवाईला आधार कार्ड सांगतेत, आपला पिन कार्ड ना, आपला ते राशन कार्ड, दुसरा जातीचा दाखला, 20,000, 15,000, 25,000 बरोबर म्हणतात, तेव्हा सोडायला जातात.
नाही तर गुन्हे पण तुमच्यावर दाखल केले जातात. गुन्हा पण आमच्यावर दाखल करतात अजून स्वतः माझ्यावर केलेली आहे. नाही म्हणताना 6 वर्ष झालं आता स्वतः माझ्यावरशी केलेली आहे. आत्ता गेल्या वर्षी 4 गुरं नेलेत. 4 एका इथून चौकीवरनच आपला नाक्यावरनच अजून मालनाला पण तसंच पडून राहिलेत. अजून ते दिवशी एक नेलेत इथून आपला बिकेश्वरना अजून ते बी तसंच पडून राहिला. एक माटुंगावरनं नेलेत ते बी तसंच पडून राहिला. काय करू दादा आमच्या पोराला करायला रुपये 2 रुपये कमवण्याची काय आम्ही पोटाला खायची का पोराला द्यायचं काय मग त्याला सोडवायचं काय तुमच्या पाया पडतो काहीच नको एवढा करून द्या. एवढी सगळी अडचण तुमच्यावर सध्या तुमच्यावर येते अडचण. तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे किंवा मुंबईमध्ये महानगरपालिकेकडे कोणीच नाही केलेले. लई लोक पैसे केलेले कोणीच काय नाही केलेले आहे. मला लई लोक सगळे लोक पैसे गेलेले नाहीच केले कोणी. दादर पोलीस चौकीला गेलेली आहे. दादर पोलीस चौकीला विचारा म्हणजे उर्ली पोलीस चौकीला विचारा आपला ते नाव काय त्याची नाव काय मोठ्या साहेबाची त्याचे पैसे पण गेलेली आहे. ते म्हणतो आमच्या हातात काय नाही तिकडच जावा असं म्हणते. दादा कोणीच मदत करत नाही तुम्ही मदत करा. आपण तुमच्याशी बातचीत करूया. तुम्ही तरुण दिसताय. आता हा सगळा संघर्ष त्या पिढीनंतर तुमच्यापर्यंत आलाय. नंदीवाला समाजापर्यंत म्हणजे तुम्ही त्या पिढीपासून ते तुमच्या वडीलधारी आहेत. आता हा त्यांनी जो संघर्ष आहे तो संघर्ष आता तुमच्याकडे आलाय. एकंदरीत तुम्हाला आता काय काय अनुभव आलेत त्याबद्दल आम्हाला जरा माहिती. पप्पू पण गंगाराम गायकवाड आमचं आई वडील आता हे शिकवलं शाळेत आपल्याला शाळेत शिकवलं नाही आपल्याला आम्हाला काय शाळेत पाठवलं नाही. आई वडील इकडे राहायचं. आई वडील वारलेत. आई तकली आता झोपडून राहते आई पर तकली म्हणजे खूप तकली आहे अशी म्हणजे. हे जे नंदी तुम्ही घेऊन फिरताय आता तुम्ही याला प्रशिक्षण कसं देता याला काय काय म्हणजे कसं याला शिकवता कसं शिकवतो लहानपासूनच बारकापासून असं मुलगा असताना तेवढं शिकवतो आम्ही त्याला म्हणजे तुमचं चांगलं होईन का देऊ चांगलं करण का तुम्हाला तुमचं पोरांचं चांगलं होईल धंदा पाणी होईल तुमचं साहेबांचं मनासारखं होईल का होईल म्हणतो. साहेबाला जवळ जाऊन सांग बरं होईल का साहेबाचं चांगलं होणार म्हणतो. बघ असा मुंडी आला तो साहेब असा शिकवा जातो मी लहानपासून शिकवतो. मला आता एकंदरीत तुम्ही जी पार्श्वभूमी सांगितली की जे काय तुम्ही तुमच्या बाबतीत जे घडतंय ते अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्र शासनाकडून तुम्ही अपेक्षा करताय की मुंबईमध्ये तुम्हाला घर मिळायला पाहिजे. मुंबईमध्ये तुमची घर मिळालं पाहिजे. मुंबईमध्ये तुमची सोय झाली पाहिजे. तुम्ही तुमच्यावर आतापर्यंत गुन्हे वगैरे दाखल होतात गुन्हे जेव्हा दाखल होतात तुमच्यावर त्याच्यानंतरची स्थिती तुमची काय असते म्हणजे काय अडचणी येतात तुम्हाला मदत मिळते का पोलिसांकडून किंवा शासनाकडून. कोणापासून मदत नाही भेटला साहेब. तुम्ही चालली पहिल्यांदा आमच्या पाशी कोणापासून मदत भेटला ना अजून एवढं लोक पैसे गेलेली आहे मी कोणापासून मदत नाही भेटला साहेब. कोणापाशी मदत नाही. तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही आता सांगताय की तुमच्याकडे काही ओळखपत्र वगैरे नाहीये काही शासनाचे पेपर वगैरे नाहीये तुम्ही शासनाकडून अपेक्षा करताय की त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे. ही मदत जर तुम्हाला मिळाली तर तुमच्यामध्ये काय काय बदल येतील असे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं मदत भेटल्यावर साहेब आम्ही सर्व तुम्ही जो बोलणार ते करणार साहेब. तसं काही नाही साहेब. आमच्या पोराबालांचं चांगलं केलं ना बाद झालं. पोरांना शिक्षणात टाकणार आमच्या औषध गेला आमच्याकडे शो गेला पोरांना शिकण्यास टाकणार. मन घरदार भेटल्यावर चांगलं पण राहणार. आमच्याच गेला आम्ही कस तर मागून पोरांना चारणार पोरांना शाळेत टाकणार. बस आई वडील शिकवलं त्यात आमचं पोरांचं शिकवा असं म्हणावं. आमचं आई वडील आमचं भाऊ शेवटला गेला आमच्या मुलांचा आता आम्ही औषध वाटलं करणार आमचं साहेब तिकडे आमचं लहान पोरांचं आता आम्हाला. तुम्हाला काय वाटतं आता पुढच्या पिढीने सुद्धा हा नंदी दारोदारी आम्ही नाही करायचं आता आमच्या पोरांचं बदलाव आता देश बदलायला लागला आता भविष्य बदलायला लागला लोकांचं आता घर नाही काय नाही आता पोरांचं शाळा नाही आता कसं पाहिजे शिक्षण पाहिजे पोरांचं आम्ही काय करायचं आता म्हणतात पोरांचे शिक्षण करायसाठी मुंबईला घर तर पाहिजे. मग घर नसेल तरी असं पुढे राहून कुठं शिक्षण टाकायचं पोरांना शाळेत टाकत नाही पोरांना शाळेत पाठवलं म्हणजे जाती दाखला ना आधार कार्ड आणा आता आम्ही कुठून आणायचं आधार कार्ड दाखला पोरांच्या दाखला काय करायचं साहेब. भटकंतीमुळे या समाजाला कुठेतरी आपल्या कागदपत्रापासून विसंगती ठेवावी लागते. कागदपत्र गहाळ होतात या समाजाकडून.
आणि अशा सर्व कारणांमुळे हे आपली जेव्हा भटकंती करत हा समाज जेव्हा दारोदारी फिरतो वन फिरतो तेव्हा त्यांच्यासोबत कागद जे त्यांची ओळखपत्र आणि इतर जी काही महत्वाची शासकीय कागदपत्र आहेत ती कुठंतरी मिसप्लेस होतात आणि कुठेतरी गहाळ होतात अशी हा समाज आपल्याकडे तक्रार करतोय. सोबतच तो म्हणतोय की आता जे भोग आमच्या वाटेला आलेत, जे दुःख आमच्या वाटेला आलेत ते आता आम्हाला पुढच्या पिढीला नाही दाखवायचे आहेत. म्हणजे या हा जो समाज आहे जो उपेक्षा आणि असुरक्षतेच्या छायेमध्ये मुंबईमध्ये वावरतोय, मुंबई सहित महाराष्ट्राच्या तमाम मेट्रो सिटीज मध्ये असुरक्षित आणि उपेक्षेच्या नजरेमध्ये वावरतो, तिथे हा समाज म्हणतोय की आता आम्हाला पुढच्या पिढीला आमचा नंदी दारोदारी घेऊन जायची आमची इच्छा नाही, कारण असुरक्षिततेच्या छायेमध्ये आम्ही वावरतोय. अशी मनापासून साथ तो महाराष्ट्राच्या तमाम समाजाकडे, तमाम हिंदू समाजाकडे आणि महाराष्ट्राच्या संवेदनशील सरकारकडे घालतोय की आम्हाला या मुंबईमध्ये मदत हवी, या मुंबईमध्ये आमच्या डोक्यावर छत हवंय, या मुंबईमध्ये आमचा नंदी कुठेतरी बांधायला आम्हाला जागा हवी आहे. आम्हाला कुठेतरी ह्या मुंबईच्या गल्लोगल्लीमध्ये वावरताना आमचा नंदी कुठेतरी सुरक्षित उभा आम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यावर आम्हाला कोणतीही दंडात्मक कारवाई नकोय. आम्हाला हा दंड हा जो भार आमच्या डोक्यावर लादला जातो हा आम्हाला फार अडचणीचा ठरतोय. आमच्या मुलाबाळाच्या वेदना आम्हाला पाहवत नाही, आम्हाला त्यांचं भविष्य घडवायचं आहे. अशी साथ तो आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संवेदनशील सरकारकडे आणि मुंबई महानगरपालिकेकडे घालत आहेत. सोबतच अन्य माहितीसाठी आपण त्यांच्याकडे जात आहोत. दादा, अजून काय माहिती तुम्ही सांगाल? बास साहेब एवढंच माहित बास घरदार पाहिजे, बास डोक्यावर चेत नसेल तर ना पुरा एखादा काय अनुभव तुम्ही काय सांगाल की एक आतापर्यंत एखादी घटना जी तुमच्या बाबतीत घडली त्या घटना आम्हाला जरा सविस्तर सांगा. असं घटना घडलेली आहे इकडे. पुण्याला एक टाइम एक माणूस होता, तो पासून एक माणूस भाई चव्हाण म्हणून होता, त्याच्या मागं आणि मग 4 वर्ष पळाला. मी 4 वर्ष पळाला. घर देतो दार देतो, घर देतो दार देतो म्हणून 4 वर्ष पळाला. आमच्या लोकांनी काहीच नाही केलं साहेब. तर म्हणून कोणावर विश्वास ठेवायची बंदच करून परत चालू केलं मी धंदा. काय करू आता? पुरा एकच मुलगा आहे मला 10 वर्षाची, त्याला अजून शिक्षणच नाही. लोक म्हणतात शिक्षण टाकू, आधार कार्ड नाही, पिन कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, ओळखपत्र नाही, काहीच नाही, घर नाही, दार नाही, टाकू कुठं? आपण राहायची सोयीच नाही मुंबईमध्ये. तेवढं राहायची सोय करा, तुमच्या पाया पडतो साहेब, तेवढं घरदार द्या. इथून पुढे आमचं पोरांचं भविष्य चांगलं करायचं आहे आम्हाला साहेब. आमच्या मुंबई- आई बापाला आमचं तर वाटलं केलंय. मुंबई महानगरपालिकेला तुम्ही काय अपेक्षा करता? मालिक आमचं पालिकेला आम्ही मदत मागतोय. मदत मागतो बस. आमचं पोरांचं बघा भविष्य बदलायचं आम्हाला. आमचा नंदी जेव्हा उचलला जातो तेव्हा आम्ही जातोय भीमशिवाले फाईन मारते 10,000 15,000 20,000 रुपये. म्हणत गुन्हा दाखल करते आमच्यावर. काय म्हणायचं? त्याबद्दल बोला. आम्हाला म्हणते फिरू नका, शेव देते लोक असं घरू मागू नका म्हणते, राहू नका म्हणते, राहू नका. हे आता पाऊस आला तर काय करायचं? कुठं जायचं? लहान मुलं येतात. बापाची जागा नाही. आता प्रभादेवी मध्ये तुम्ही या ठिकाणी जेव्हा राहतोय तेव्हा इकडच्या आजूबाजूवाले तुम्हाला काय म्हणतात? लय त्रास देते साहेब, लय तकलीफ देतात. काय म्हणतात? तुमच्या बापाची जागा नाही, जावा अकला, उठा इथून. आत्ता नाही म्हणते संध्याकाळी उद्या 6 वाजू द्या. आता पिणार लोक म्हणतात, कोणी दम दाखवतात, जातो की तुम्हाला मार खायची आहे, जातो की मार खायची आहे, असं नाहीतरी भीमशिवाला. तुमच्यासोबत काही महिला देखील या ठिकाणी वास्तव्यास आलेत, त्यांच्यावर काय अडचणीचं सावट आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय की इथं दारू पिणारे लोक फिरतात, काय काय लोक फिरतात, तुमच्यासोबत काय महिला देखील राहतात, काय अडचणी तुम्हाला भोगाव्या लागतात? आता आम्ही सकाळी उठतो, सकाळ साहेब 5 वाजता उठतो, 6 वाजता येतो घरी. 6 वाजता येऊन स्वयंपाक पाणी बनवतो आणि झोपतो साहेब. आता काय सांगायचं साहेब? जेवलं नाही टाइम एकच टाइम तसं झोपतोय. केलं तर केलं, नसं तर इकडून तिकडून मागून आणतोय. कोणतं दिलं तर भीक मागतोय, नसं तर त्यातून नसं तसं झोपायचं पोटल साहेब. त्या महिला तुमच्यासोबत या ठिकाणी राहतात, त्या कुठंतरी त्यांना सुरक्षितता वाटते का? त्यांना अडचण काय वाटते? म्हणजे त्यांना अडचण नाही तुम्ही- साहेब. त्यांना अडचण नाही तर काय, तसं काय आम्हाला लबाड बोलता येत नाही, तसं काय अडचण नाही, तसं काय अडचण महिलांना काय अडचण नाही, कशाबद्दल अडचण नाही. फक्त इकडचे लोक तुम्हाला इथं राहू नका म्हणतात, तुमच्या बापाची जागा नाही, राहू नका, आज जावं इथून असं म्हणते. फुटपाथवरती गेला मग गाय उचलते, तिथून गाय उचलला मग बरा पाईन मालनाड जावा, मालाडला जावं लागतं. मालनाडला जावा, पाईन बरा,
मालाडला जेव्हा हा तुमचा नंदी घेऊन जातात तेव्हा हा. तिथून तुम्हाला घेऊन येताना पायी पायी यावं. पाय पाय घेऊन येतो साहेब. सकाळी संध्याकाळ सुटतो 11-12 वाजता रात्री इथं पोहोचतो आम्ही. काय करायचं साहेब, त्याच्यावर तर आमची पोरलेकरांची पोट आहे. 12-15 भरायचे तिथं 15,000 भरून माघारी याला यायची माघारी वकील बशी पार्ला बशी वकील बशी यायची. पार्लाला वकील धरून पार्ला कोर्ट बंद जाऊन 15-20 हजार भरून तेव्हा गाय सोडून आणायची. तिथून मागे चालत यायची. चालत येऊन रात्री 12-1 वाजतापर्यंत चालत यायची इकडं आम्ही. तवच होणार नसतर नाहीच होणार. अजून 4-5 गाय तसंच बनलेत पहिल्या गाया. मुंबईमध्ये एकूण कोणत्या कोणत्या भागामध्ये हा नंदीवाला समाज फिरतो, म्हणजे कुठं कुठं फिरतो? एक मालनाड, एक अंधेरी, एक आपला चंबूर, एक आपला घाटकोपूर, एक तुर्बा, एक नवीन मुंबई पनवेल, हा एक भारतनगर. म्हणजे संपूर्ण मुंबईत तुम्ही फिरत पूर्ण आहात. मुंबईत, पूर्ण मुंबईत आमचे लोक आहेत. इथंच नाही, पूर्ण मुंबईत आहेत. सर्वांची हे चाल आहे. आणि आता तुम्ही मुंबईमध्ये किती म्हणजे वर्षभराच्या 12 महिन्यातून मुंबईत किती महिन्यासाठी येतात? वर्षामध्ये 1.5 महिना नाही तरी 1 महिना राहतो गावी. कशाबद्दल? हे पोटासाठी. आम्ही गावी राहिल्यावर पोरं बागलांना बघणार कोण? गरबी मुंबईमध्ये तुम्ही किती वेळासाठी येता, कोणत्या महिन्यापासून ते किती महिन्यापर्यंत? म्हणजे पंचमी पासून नागपंचमी पासून हे टाइम पर्यंत बघा. 12 महिने इकडेच असतो साहेब. तुमची ओळख म्हणजे सरकारला तुमचा जर सर्वेक्षण करायचं असेल, तुमची ओळख ठरवायची असेल तर सर्वे तुमचा कसा, म्हणजे सर्वे कसा झाला पाहिजे तुमचा? लय मोठी बात आहे साहेब. नंदी बैल म्हणजे महादेवाचं आहे. तसऱ्यांना तुमच्याकडे आता तुमच्या जातीचे दाखले वगैरे असे सर्व आहेत का? नाही दादा, माझे पैसे नाही. त्या दिवशी जातीचा दाखला मागला होता, माझे पैसे नव्हता, दुसरे पैसे मागून साहेबांना पाठवलेले आहे. तुम्ही सरकारला आवाहन करतात की तुमचे कागदोपत्र, ओळखपत्र, जातीचे दाखले काढण्यासाठी मदत करावी अशी? हा, करावं साहेब, मदत करावं म्हणून असा म्हणजे अनुभव आहे. विनंती आहे, मला काहीच नको दुसरा. घरदार पाहिजे, म्हणजे पोरांना शिक्षण पाहिजे, म्हणजे औषध गेलं समजा. मी फिरणार आता किती दिवस राहणार? 10 वर्ष राहणार, 20 वर्ष राहणार, म्हणून जाणार. आता पोराची शिक्षण करायची आहे मला. हे मुंबईमध्ये घर पाहिजे माझ्या मुलांना. बस एवढंच. धन्यवाद साहेब, तुमचे पाय पडतो म्हणलं. मुंबईमध्ये हा समाज जेव्हा या ठिकाणी फिरतोय तेव्हा नागरिक देखील या समाजाला इंटरॅक्ट होतात. आपल्यासोबत या ठिकाणी एक नागरिक म्हणून एक प्रतिनिधित्व करणारे एक गृहस्थ उभे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार. साहेब, आपलं नाव काय? माझं नाव उदय दिबे आहे. आज या समाजाचं वास्तव जेव्हा आपण बघतो, तुम्ही या प्रभादेवी परिसरामध्ये राहता, हा समाज एका कोपऱ्यामध्ये या ठिकाणी राहतोय. मुंबई महानगरपालिकेकडे, महाराष्ट्र शासनाकडे ते लोक मागणी करतात, त्यांची राहायची या ठिकाणी सोय व्हावी आणि त्यांच्यावर जो दंड वगैरे आकारला जातो तो कुठंतरी न आकारावा, त्यांचा नंदी बांधण्यासाठी त्यांना जागा मिळावी. अशा वेळी तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय द्या? माझी प्रतिक्रिया साहेब अशी आहे की ह्यांच्यावर दंड ती आकारलेच नाही पाहिजे. गौला राज्यमाता घोषित केलाय आणि गौ राज्यमाता आहे म्हणजे गौला कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण. त्यांच्यावर कुठलाही दंड केला नाही पाहिजे. आणि ह्यांचा जो मागणी आहे की आम्हाला एका घर पाहिजे आणि आम्हाला सुव्यवस्थित राहण्यासाठी काहीतरी व्यवस्थित पाहिजे, त्यासाठी त्यांना सरकारला काहीतरी पर्याय केला पाहिजे. ह्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. या समाजाच्या बाबतीत तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करा? मी त्यांना एकच बोलणार की असे जे गोरगरीब आहेत, जे गाईला, नंदीला जे घेऊन दारोदारी फिरतात आहे, त्यांच्यासाठी काहीतरी चांगला पर्याय करावा, त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी काहीतरी चांगला पर्याय करावा, असा माझी मागणी आहे साहेब. ते पण कामदारनगरचं त्यांना विचारा. आता जो भाषण करत होता कामदारनगरचे जे आहेत त्यांना विचारून घ्या. आमचे जन्म गेलेले आहेत, कोणीच काय नाही केलं साहेब. यांना त्रास कसला साहेब माहिती का? हे लोक जे इथे दारुआ वगैरे पियला जे येतात, ते त्यांची जागा नाही आहे, तरी ह्या लोकांना ते लोक राग देतात. ह्यांना म्हणतात की इथे राहू नका, इथून जावा तुम्ही. त्यांची जागा नाही आहे.
ते इथे दारू पियायला येतात, तरी ह्यांना म्हणतात की इथून जावा. काय कारण आहे ते? त्याच्यासाठी पण कुठलीच कारवाई नाहीये. अहो, गहू म्हणजे ही राज्यमाता आहे. तर त्याच्यासाठी ह्यांचा सन्मान केला पाहिजे आणि हे जिथे पण राहतात, उलट आहे ना आमच्या नागरिक लोकांना, जे महाराष्ट्राचे नागरिक आहेत, जे वळीचे नागरिक आहेत, प्रभादेवीचे नागरिक आहेत, त्यांना येऊन ह्यांना मदत केली पाहिजे. तरी इकडचे लबाड लोक, काहीतरी बेवडे लोक, गंजाडू लोक येऊन इथे गांजा पितात, दारुआ पितात. ते लोक ह्यांना मना करतात की इथे राहू नका, इथून घेऊन जावा. हे चुकीचं आहे ना साहेब. ते थोडी घर बांधतात आहे इथे, ते राहतात आहे इथे. त्यांचं काम झालं की ते निघून जाणार. मुंबई सारख्या शहरामध्ये परंपरा जपणाऱ्या समाजाच्या काही घडामोडी आहेत आणि अशा ठिकाणी हा जेव्हा नंदी फिरतोय तेव्हा ह्याच्या गळ्यामधल्या असलेल्या घंटेमध्ये आणि त्याच्या डुलणाऱ्या मानेमध्ये फक्त एक कृती नाही तर एक आवाज आहे की माझ्या नंदीवाल्या समाजाला या मुंबईमध्ये अस्तित्व मिळालं पाहिजे. आणि हाच आवाज घेऊन आपण महाराष्ट्रातल्या तमाम नंदीवाल्यांचं प्रतिनिधित्व करताना आपल्या ठिकाणी उपस्थित असलेल्या या सर्व नंदीवाला समाजाच्या मान्यवरांशी बातचीत केली आहे. कृतिशील विचारांचं कृतिशील दैनिक मुंबई तरुण भारत आणि MHA-MTVच्या माध्यमातून या समाजाने महाराष्ट्र शासनाला आणि मुंबई महानगरपालिकेला अंतःकरणातून साथ दिली आहे की आम्हाला मुंबईमध्ये छत हवंय, आमच्या नंदीला सुरक्षा हवी आहे. धन्यवाद.